कसे आहेत मित्रांनो? मजेत ना? आपल्या देवासागड देवगडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. रामकृष्ण हरी, जय हरी माऊली, बोला विठ्ठल पहा विठ्ठल. तो मित्रांनो, आज आपण शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल देवगड या ठिकाणी जाणार आहोत. आणि या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त मुलांनी विविध प्रकारचे वेशभूषा केलेले आहेत. त्याचबरोबर आषाढी एकादशी निमित्त इथे गोल रिंगण केलं जाणार. परत वारी काढली जाणार देवगड हायस्कूल ते देवगड स्टँडपर्यंत, परत रिटर्न ती हायस्कूलपर्यंत येणार. त्याचबरोबर दोन मुलींनी विठ्ठल रखुमाई बनलेली आहेत माध्यमिकचे, आणि प्राथमिकमध्ये पण सेम अशाच प्रकारचे रिंगण वगैरे असणार आणि खूप मजा मस्ती असणार. आणि चला, आजचा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल करा, नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. आजचा आषाढीचा व्हिडिओ कशावर होतो आणि देवगड हायस्कूलच्या मुलांची आषाढी एकादशी ही पाहूया. चला. मंत्र्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी नवीन मंत्रिमंडळाच्या समवेत आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक खडपकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन, शाळा समिती अध्यक्ष सन्माननीय शिंगाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही हस्ते सर्व संतांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. सदस्य कोण उपस्थित असतील तर त्यांनीही पूजन करू. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. माननीय मुख्याध्यापक, उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमन करते, वंदन करते आणि माझ्या विवेचनाला सुरुवात करते. आज आषाढी एकादशी असा महान असा पर्वकाल आज चालू आहे. आषाढी एकादशीचा उत्सव चालू आहे आपल्या शाळेमध्ये. पंढरपुरामध्ये आज अनेक गावातून, वेगवेगळ्या गावातून पालख्या आल्या आहेत. भक्तांची अलोट गर्दी आहे आज पंढरपुरामध्ये. आणि आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायची आस भक्तांना लागलेली आहे. आणि भगवंतही आपल्या आवडत्या भक्तांची वाट बघतोय, आस लावून बसला आहे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुजा पांडुरंग, सांगत असे गुजा पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. भावनेने जे काही सांगतो ते सगळं नामदेवरायांना बघून. आपल्याकडे आता उपवास म्हणजे असं म्हणतात की एखाद्या काही उपास लागला, शेवटी कोणाचा विश्वास बसला त्यांच्यावर. आणि नामदेव आपण आयुष्यात एकदा तरी वारी ही केलीच पाहिजे असं बोलून मी माझे 2 शब्द महान
पटपट घ्या पटपट घ्या. तर मित्रांनो आजचा देवगड हायस्कूल मधील लहान मुलांचा किंवा माध्यमिक मुलांचा आषाढी एकादशीच्या विविध प्रकारचे वेशभूषा प्लस वारी आणि रिंगण आणि वेगळ्या प्रकारचे लेझिमच्या तालावर नाचत वारी काढली. ती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया.